नमस्कार, इन गोवा बातमीपत्रात आपलं स्वागत. पाहूया राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या आठवड्यापासून देशभर शोध मोहीम राबवूनही कोलवा पोलिसांना सापडत नसलेले आरोपी आमदार मिकी पाशेको दिल्लीत संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निवासस्थानाबाहेर दिसल्याची माहिती ॲडव्होकेट आयरिश रॉड्रिग्स यांनी न्यायालयाला दिली आहे. ही माहिती मिळताच मडगाव न्यायालयानं कोलवा पोलिसांना दिल्लीला जाऊन शोध घेण्याचा आदेश दिला. या संदर्भात न्यायालयानं बुधवारी नव्यानं अटक वॉरंट जारी केलंय. दिल्लीतील 10 अकबर रोडवर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं शासकीय निवासस्थान आहे. या निवासस्थानाबाहेर आरोपी मिकी यांचं येणं जाणं असल्याचं ॲडव्होकेट आयरिश यांनी न्यायालयाला सांगितलंय. दरम्यान दिल्लीत आठवड्यावर ठाण म्हणून परतलेल्या पोलिसांना मात्र ते आढळले नव्हते. इतकंच नव्हे तर मिकी यांना फरारी घोषित करण्याची मागणीही पोलिसांनी न्यायालयाकडे केली होती. गोवा पोलिसांना एक आमदार सापडू शकत नसेल तर हे पोलीस गोव्यात दहशतवादी शिरल्यास त्याला शोधू शकतील काय, अशी टीका आता पोलिसांवर होऊ लागली आहे. अशात न्यायालयानंही पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढलेत. एकंदरीत या प्रकरणानं पोलिसांची अब्रू वेशीला टांगली गेली आहे. The 5 days extension given to the Kolwa police to arrest Mickey Pacheco expired today. So the police had once again today sought a proclamation against Mickey Pacheco. The court has refused to issue the proclamation and instead has issued a fresh warrant of arrest against Mickey Pacheco, retainable on Monday the 27th. I informed the court that there is information that Mickey Pacheco may be hiding at 10 Akbar Road, which is the official residence of the Defence Minister of India. Accordingly, the court was pleased to issue a search warrant to allow the Kolwa police to search and nab Mickey Pacheco from the premises of 10 Akbar Road. So now the police have been directed to execute the warrant by the 27th of this month.